गेल्या वर्षी फेस्टिवलला नेलं नाही, त्यामुळे आमच्या आहोंवरती मी खूप रागाला गेले होते. त्यामुळे ना यावेळेस ते स्वतःच म्हटले, की "चला आज तुम्हाला फेस्टिवलला घेऊन जातो." आता म्हणताल तू तर म्हणते मी काही रागाला जात नाही. जाते मी रागाला, पण जिथल्या तिथं सोडून पण देते गोष्टी. खूप काही गोष्टी लावून धरत नाही. संध्याकाळी जायचं होतं, दुपारी माझं हे एक पार्सल आलं होतं. माझ्याकडे ना ड्रेसेस खरंच खूप कमी आहेत. त्यामुळे मी ऑर्डर करतीये. पण हा ड्रेस आल्यानंतर असं वाटलं दिसतोय खूप छान, पण मी एकाच पॅटर्नचे किंवा एकाच कलरचे ड्रेस का ऑर्डर करते हे मलाच समजेना. त्यामुळे मी हा ड्रेस चेंज केला. अभि शाळेतून तोपर्यंत आलाच होता. इकडे मनेची अशी काही मस्ती सुरू होती आणि हे म्हटले की बघ ना अभिचा केस एक पिकलाय. आता माझे केस ना आता कुठे 2-3 पिकायला सुरुवात झाली आहे, पण अभिचा केस आतापासूनच पिकलाय. ह्या पोरांचं आतापासूनच या सगळ्या गोष्टी का होत आहेत काही समजत नाही. दुपारी मी गेले होते मम्मीकडे आणि आम्हाला तिथे बघितल्यानंतर आमची ढमाबाई अशी पळत पळत आली आणि तिची ना ही पी घ्यायची स्टाईल आहे. असे नखरे करते ना आता. तिथे पण जास्त थांबले नाही, पटकन घराकडे आले कारण जायचं होतं ना आम्हाला फेस्टिवलला. आता फेस्टिवल म्हणजे कोणता कार्यक्रम नाहीये, आमच्याकडे यात्रे टाईप भरतं ते. तिथे शॉपिंग करण्यासाठी गोष्टी असतात, खेळण्यासाठी पाळणे वगैरे असतात. पण त्याआधी आमच्या एका भावाची हळद तयार करायची होती. हळद नाही सॉरी, अक्षता तयार करायच्या होत्या, त्या आम्ही केल्या. अभिचं खूप दिवसापासून चाललेलं मला ट्रेनमध्ये बसायचंय, ट्रेनमध्ये बसायचंय. आता खऱ्या नाही पण खोट्या खोट्या ट्रेनमध्ये तर तो बसूनच आला आणि म्हटलं चला आता थोडीशी शॉपिंग करूया. खूप जास्त काही नाही, पण ह्या बांगड्या मला तिथे आवडल्या आणि तिथे ना बरेचसे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स मला भेटले. जरी तुम्हाला मी अशी बडबड करताना दिसत असेल ना, तरी माझा स्वभाव एकदम शांत आहे. नवीन कोणी व्यक्ती भेटला तर काय बोलावं मला समजत नाही. त्यामुळे जरी तुम्ही मला कुठे भेटलात तरी समजून घ्या. कारण माहिती आहे काही जणांना वाटतं ही फुगिरी आहे. आता फुगिरी वगैरे काही नसतं. काही जणांचा स्वभाव बोलका असतो, काही जणांचा शांत असतो. पण माझ्या या शांत बसण्यामुळे होतं असं, की कुठेही गेली की मी फक्त एकटी-एकटी पडलेली असते. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.